असांजे लाइ इहो रिश्तो मीट हिकदमि लकी आहे। ईअं छोकिरो छोकिरी ॿाहिरि वञनि था होटल में वधीक ख़र्च बि लॻनि था ऐं टाइम बि लॻी थो वञे, त रिश्तो मीट कॉन्फ्रेंस हॉल में अचनि था, सभु ॼणा मीटअप कनि था ऐं टाइम सेविंग बि आहे। असां जीअं आयासीं, असांजो कमु थी 8 ॾींहंनि में, त हिते जेके अचनि था उन्हनि जो बि तकिड़ो कमु सुठो थी वञे ऐं सिंधियुनि जो सिंधियुनि सां थिए त ॾाढो सुठी ॻाल्हि आहे। रिश्तो.com सिंधियुनि जो सिंधियुनि सां ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे उल्लास लाइन बुलेटिन। शहर की ताज़ा खबरें देखने के लिए हमारे न्यूज़ चैनल को जरूर सब्सक्राइब करें। मंगलवार को उल्लासनगर के नेताजी चौक पर दही हंडी उत्सव की धूम देखने को मिलेगी और ऐसा बताया गया है कि अनिल मित्र मंडल द्वारा आयोजित इस दही हंडी कार्यक्रम में बॉलीवुड स्टार गोविंदा के आने का अनुमान है। फिल्म अभिनेता गोविंदा हाल ही के दिनों में वे शिवसेना शिंदे गठ में शामिल हुए थे। आपको बता दें, पिछले 20 वर्षों से उल्लासनगर के नेताजी चौक पर अनिल मित्र मंडल द्वारा दही हंडी कार्यक्रम का आयोजन किया जाता रहा है। इस बार भी 55,555 रुपये का पुरस्कार रखा गया है। वहीं पिछले वर्ष पुरस्कार की रकम को लेकर एक युवक ने रस्सी से लटक कर ही उसने दही हंडी को तोड़ा था, जहां बाद में हंगामा हुआ और युवक की गिरफ्तारी भी हुई थी। और इसी घटना को लेकर जब आयोजकों से पूछा गया तो शिवसेना नेता अरुण आशान ने बताया कि ऐसी घटना दोबारा न हो, इस और ध्यान दिया जाएगा। ब्यूरो रिपोर्ट, महेश रोकड़े, उल्लास लाइन बुलेटिन, उल्लासनगर। सर्वप्रथम मी या उल्हासनगरच्या शहरवासियांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। सालाबादाप्रमाणे यंदाही या उल्हासनगर शहरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये दहीहंडीचा कार्यक्रम होणार आहे। सातत्याने गेल्या 20-21 वर्षापासून दहीहंडीचा उत्सव या उल्हासनगर शहरामध्ये होतो। हिंदू संस्कृती टिकवण्याचं काम आणि परंपरा अखंडित कायम या उल्हासनगरमध्ये आपण ठेवलेली आहे। या उल्हासनगरमध्ये आजूबाजूच्या सर्व शहरातील गोविंदा पथक या ठिकाणी येऊन दहीहंडीचा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात। या सणासाठी या शहरातील सर्व मान्यवर व्यक्ती, आमदार, या लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब हे आवर्जून ह्या दहीहंडीला येत असतात। या शहरातील सगळे मान्यवर, इतर पक्षाचे लोक, व्यापारी खास करून ही दहीहंडी बघण्याकरता इथे येतात। मला असं वाटतं की ही दहीहंडी उल्हासनगरची सर्वात महादहीहंडी आणि उत्कृष्ट अशी दहीहंडी या उल्हासनगरमध्ये आहे। तर मी सगळ्यांना आवाहन करतो की आपण ह्या दहीहंडी उत्सवामध्ये उद्या सगळ्यांनी इथे नेताजी चौक, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या चौकामध्ये आपण इथे येऊन हा दहीहंडी उत्सवाचा आनंदाचा लाभ घ्यावा। बक्षीस सालाबादाप्रमाणे यंदाही 55,555 जो हंडी फोडेल त्याच्यासाठी आणि एक चषक असं बक्षीस आहे आणि प्रत्येक गोविंदा पथकात मान सन्मान, स्मृतिचिन्ह आणि भेटवस्तू आम्ही इथे देतो। आणि ह्यावेळेस भार्गवी चिरमुले या नृत्यांगना, सिनेकलाकार या उत्सवामध्ये त्या इथे आवर्जून उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की गेल्या वेळेस 7.5 थराची दहीहंडी लागली होती, यावेळेस 8 थर या उल्हासनगरमध्ये लागतील। आणि उल्हासनगर शहरामध्ये मला असं वाटतं की आता कल्याण डोंबिवलीवरनं सुद्धा पथक यायला सुरुवात झाली आहे। ह्यावेळेस ठाण्यावरनं सुद्धा पथक येईल आणि ह्या उल्हासनगरच्या दहीहंडीला सलामी देतील। त्यामुळे हा उल्हासनगरचा दहीहंडीचा सण आता हळूहळू या ठाणे जिल्ह्यापर्यंत आणि आता मुंबईकडे सरकलेला आपल्याला दिसेल। त्यामुळे आपण सगळ्यांनी या उद्याच्या या सणाला आवर्जून उपस्थित राहावं। आता सध्या ते आमचे पक्षाचेच असल्यामुळे त्यांचा शेड्यूल आहे, त्यामुळे ते उद्या येण्याची शक्यता आहे। उद्या सन्माननीय खासदार साहेब या ठिकाणी येणार आहेत, त्यामुळे ते आले तर आनंदच आहेत। त्यामुळे ते येतील म्हणून नाही, तर ते आता या गोविंदा त्यांच्या नावातच गोविंदा आहेत, तर ते उद्या आल्यानंतर आपण बघू। खरं म्हटलं तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हा चर्चेचा विषय झाला होता आणि त्या रस्सीवरनं दहीहंडीला चढण्याचा हा प्रकार किंबहुना कधीच कुणी अनुभवलेला नसेल। परंतु याची खबरदारी म्हणून या वर्षापासून आम्ही क्रेनवर ही दहीहंडी लावणार आहोत आणि क्रेनच्या माध्यमातून ती दहीहंडी, त्यामुळे कोणाला वरती जाण्याचा प्रश्न उद्भवणार नाही आणि त्याची संपूर्ण सावधगिरी दहीहंडी पथकासाठी आणि वरच्या गोविंदाला
एकदम सुरक्षितता देण्याचं काम यावेळेस या दहीहंडी पथकाद्वारे आणि आमच्या मंडळाद्वारे केलेलं आहे. प्रथम जन्माष्टमीच्या सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा. वास्तविकता हा जो दहीहंडीचा उत्सव असतो यातून ईश्वराला सुद्धा जर समजा वरती जाऊन दही घ्यायचं असेल तर आपल्या सवंगड्यांची गरज लागते. तसं एकंदरीत बंधुभाव मैत्री आणि एकात्मतेचा उत्सव म्हणून या दहीहंडीकडे पाहिलं जातं. भारतीय संस्कृतीमध्ये हे भगवान श्रीकृष्ण या पद्धतीचा संदेश या दहीहंडीतून दिला जातो. उल्हासनगरमधील ही जी महालक्ष्मी समाजसेवा संस्था आहे त्यांच्या वतीनं हा उत्सव साजरा होतो. गेली 20 वर्ष आणि महाराष्ट्रातला कदाचित हा एकमेव असा विषय असेल म्हणजे दहीहंडी असेल की जे एका पोलीस शिपाई जे म्हणजे अरुण आशान आहेत त्यांचे भाऊ अनिल आशान यांच्या स्मरणार्थ ह्या दहीहंडीची सुरुवात 20 वर्षापूर्वी झाली आणि सातत्यानं ही दहीहंडी दिवसेंदिवस हिला वाढणारा प्रतिसाद जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात होतो. यावर्षी बन्सी गव्हाणे म्हणून जे आहेत ते या त्यांच्या नेतृत्वाखाली हा उत्सव साजरा केला जातो आहे आणि उल्हासनगरसारख्या निर्वासितांच्या शहरामध्ये भारतीय संस्कृतीचा हा जो एक उत्सव आहे हा मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक उत्सव म्हणून मोठ्या प्रमाणात समोर येतो आहे. याला सर्व पक्षांचे आणि सर्व जाती धर्माचे लोक येऊन या ठिकाणी आनंद घेतात. तुम्हीसुद्धा हा आनंद घेण्यासाठी यावा अशी मी विनंती करतो आणि पुन्हा एकदा जन्माष्टमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।